सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 11वा, समास 4 आपण शिकणार आहोत. या 4थ्या समासाचं नाव आहे सार विवेक निरूपण. सार विवेक निरूपण. या समासामध्ये समर्थांनी ज्ञानाची एक महत्त्वाची व्याख्या आपल्यासमोर ठेवलेली आहे. ज्ञान कशाला म्हणायचं? समर्थ सांगतात, कोणत्याही वस्तूची खरी किंमत ओळखणे याचे नाव ज्ञान होय. ज्ञानाची व्याख्या काय? कोणत्याही वस्तूची खरी किंमत ओळखणे म्हणजे ज्ञान होय. दृश्य टिकणारे नाही. आपण जे जे पाहतो ते सर्व टिकणारे नाही. ते अशाश्वत आहे, विनाशी आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येऊनसुद्धा देहबुद्धीच्या सवयीमुळे आपल्याला ते खरे वाटते. दृश्य अशाश्वत आहे, विनाशी आहे, नाशवान आहे. आपल्याला अनुभव येतो, रोज अनुभव येतो. तरी पण आपण देहबुद्धीला चिकटलेले असल्या कारणाने आपल्याला ते सर्व खरे वाटते. म्हणून जाणत्या माणसाने, शहाण्या माणसाने सूक्ष्म विवेक करावा. सार आणि असार एक न करता, यांची सरमिसळ न करता असार काय आहे ते ओळखून बाजूला सारावे आणि जे टिकणारे सार आहे त्याचा स्वीकार करावा. असा विवेक करता करता पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे मिळून 8ही देहाचा निराश होईल. या पिंड ब्रह्मांडाच्या देहाचा आपण समर्थांच्या सहवासात राहून अभ्यास केलेला आहे. इथे सांगतात की विवेक करता करता आपल्याकडून या 8ही देहाचा निराश होईल. सर्व दृश्याचा निराश झाला. सर्व दृश्य संपलं, नाहीसं झालं, नष्ट झालं म्हणजे मग शून्य पुढे उभे राहते आणि ते माणसाची बुद्धी घोटाळ्यात पडते. शून्य समोर उभं राहिल्यानंतर माणसाची बुद्धी घोटाळ्यात पडते. शून्यही निराश झाला, शून्याचा निराश झाला. शून्य ओलांडून गेल्यावर निर्विकार ब्रह्म अनुभवायला येते. म्हणजे या देहाच्या पलीकडे शून्य आहे आणि त्या शून्याच्या पलीकडे निर्विकार ब्रह्म आहे. वास्तविक विश्वाच्या अंतर्यामी राहून जीवांना नाचवणारा अंतरात्मा द्रष्टा आहे. आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक आत्मा आहे, त्याला अंतरात्मा म्हटलेला आहे. तो अंतरात्मा विश्वाच्या अंतर्यामी राहतो, सर्व जीवांना नाचवतो. असा तो अंतरात्मा द्रष्टा आहे, म्हणजे पाहणार आहे, केवळ साक्षीरूप आहे. हा अंतरात्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. तर समोर सांगतात हा अंतरात्मा म्हणजे देव आहे. पण हा अंतरात्मासुद्धा अखेर प्रकृतीच्या क्षेत्रातच वावरतो. निर्विकारी ब्रह्म त्याच्याही पलीकडे राहते. म्हणजे ज्याला अंतरात्म्याला देव म्हटलेला आहे त्या देवाच्या पलीकडे निर्विकारी ब्रह्म राहते. तेपर्यंत पोचणे ही अखेरची अवस्था समजावी. निर्विकारी ब्रह्मापर्यंत पोचणे ही आपल्या साधनेची शेवटची अवस्था आहे, परमार्थाची अंतिम अवस्था आहे. माणसाच्या बुद्धीला एका गोष्टीची सवय लागलेली आहे. आकाराशिवाय माणसाला कल्पना करता येत नाही.
कुठल्याही गोष्टीचा आकार सांगितल्यानंतर मग तो कल्पना करू शकतो. म्हणून ब्रह्म वास्तविकते कसं आहे, निर्विकारी आहे, त्याला आकार नाही. पण माणसाच्या बुद्धीला आकाराशिवाय कल्पना करता येत नाही. म्हणून ब्रह्म आकाशासारखे आहे असे सांगावे लागते. पण ब्रह्माला तर तो सुद्धा आकार नाही, कारण ते निर्विकारी आहे. शिवाय आकाशाला विकार आहे, म्हणजे ते बदलते. म्हणून जे अत्यंत निर्विकार आणि निराकार आहे ते ब्रह्म होय. आकाशाची उपमा त्याला लागू पडत नाही, कारण आकाश विकारी आहे, ते सतत बदलते. ब्रह्म संपूर्णपणे शाश्वत आहे, अविनाशी आहे. त्या मानाने अंतरात्मा अशाश्वत असतो. जिथे जिथे अंतरात्मा शब्द येईल आपण लक्षात ठेवायचं की त्याचा अर्थ देव आहे. अंतरात्मा अशाश्वत असतो, शाश्वतच्या विरुद्ध अशाश्वत. अंतरात्म्याला द्रष्टा किंवा केवळ साक्षी म्हणतात. अंतरात्मा म्हणजे देव आहे. तो स्वभावाने, तो मुळातच अशाश्वत आहे. तो सर्वांच्या अंतर्यामी राहतो, म्हणून त्याला अंतरात्मा म्हणायचं. आणि तो सर्वांचे पालन करतो. अंतरात्म्याहून वेगळे असणारे सारे पदार्थ जड समजावे. ते अचेतन असतात. जड म्हणजे अचेतन. अंतरात्मा नसेल तर देह अचेतनपणे उरतो. पण उरून देखील काही अर्थ नाही, कारण तो व्यर्थ होतो. अंतरात्मा आहे म्हणून आपण सजीव आहोत. अंतरात्मा नसेल तर आपण निर्जीव आहोत, अचेतन आहोत. आपला देह अचेतन आहे. अंतरात्म्याच्या अस्तित्वाने परमार्थ कळतो. अंतरात्मा आपल्या आतमध्ये आहे, देव आपल्या आतमध्ये आहे, म्हणून आपल्याला परमार्थ कळतो. सगळे काही जाणले जाते. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग वगैरे सर्व मार्ग अंतरात्मा चालवतो. अशाश्वता वाचून शाश्वत काय आहे ते कळत नाही. विनाशी गोष्टी वाचून अविनाशी गोष्ट कोणती आहे ते कळत नाही. हे खरे असले तरी अशाश्वत कधीही शाश्वत होऊ शकत नाही. अनेक प्रकारे विचार करून हे आपण समजून घेतले पाहिजे की अशाश्वत कधीही शाश्वत होऊ शकत नाही. पण गंमत होते, विचारवंत माणसेसुद्धा, जी विचारी माणसं आहेत, शहाणी माणसं आहेत, तीसुद्धा शाश्वत आणि अशाश्वत यांच्यामध्ये घोटाळा करतात, यांची सरमिसळ करतात. निर्विकारी शाश्वत ब्रह्म आणि विकारी अशाश्वत अंतरात्मा ते एकच समजून घोटाळा करतात. म्हणून अगदी सूक्ष्म विचार करून सार असारामधून निवडून काढावे, साराला असारामधून वेगळे काढावे. ज्याप्रमाणे राजहंस दुधातून पाणी वेगळे काढतो, तसं अगदी सूक्ष्म विचार करून आपण सार असारामधून वेगळे काढावे. जेथे सर्व अशाश्वत दृश्य संपते, हा पसारा संपतो दृश्याचा, ते शून्य पुढे उभे राहते. त्याच्या पलीकडे शाश्वत असते. म्हणून शून्य, शाश्वत आणि अशाश्वत यांच्यामधील सांधा होय. समर्थ काय म्हणतात, शून्य जे आहे अशाश्वताच्या पुढे आपल्यासमोर उभं राहतं, ते शून्य म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत यांना जोडणारा सांधा आहे. या शून्यमय सांध्यापाशी आल्यानंतर साधकाची बुद्धी घोटाळ्यात पडते. कारण का, साधक शून्याला ब्रह्म समजतो. तेथे दृश्याचा अर्थात देहाचा विसर असल्याने
कर्माला वाव नसतो. म्हणून कर्ममार्गाचा सगळा आचरण, वागणूक खालच्या अवस्थेमध्ये राहते. अंतरात्मा हा सर्व दृश्याचे आणि कर्माचे मूळ आहे. प्रकृतीमुळे अस्तित्वात येणाऱ्या अंतरात्मा अस्तित्वात का आला? प्रकृतीमुळे आला. आणि त्यामुळे अंतरात्म्याला खरं पाहायला गेलं तर मूळ आणि शेंडा अथवा खरे अस्तित्वच नाही. खरे अस्तित्व फक्त निर्विकारी आणि शाश्वत परब्रह्मालाच आहे. निर्विकारी ब्रह्म आणि विकारी अंतरात्मा दोन्ही एकच आहेत असे समजणारा माणूस बुद्धीने भिकारीच समजावा. विचाराने परब्रह्माचे आकलन करू गेलो तर हा म्हणता विचाराचा देखील नाश होतो. हे विश्व ज्यांचे विणलेले आहे त्या पंचभूतांचे विवरण आणि महावाक्यांचे मनन निधिध्यासन हे सगळ्या परमार्थाचे मूळ आहे. ते आपण विचाराने वारंवार स्पष्टपणे समजून घ्यावे. पिंड ब्रह्मांडाच्या 8 देहापैकी पहिला देह म्हणजे स्थूल काया, म्हणजे आपले जड शरीर, आणि त्या 8 देहापैकी शेवटचा 8वा देह म्हणजे मूळ माया होय. 8ही देहांचे निरसन केल्यावर मग विकार किंवा बदल उरतच नाही. देहच नसतील तर विकार आणि बदल कसा शिल्लक राहील? म्हणून जे जे विकार पावते किंवा जे जे बदलते ते खऱ्यासारखे भासले तरी ते जादूने निर्माण केलेल्या वस्तूप्रमाणे भ्रमरूप असते. जादूने निर्माण केलेली वस्तू आपल्या डोळ्याला खरी वाटते, पण खरा तो भ्रम असतो. त्याप्रमाणे जे जे विकार पावते या दृश्य जगामध्ये जे जे बदलते ते भ्रमरूप असते. जाणता मनुष्य त्याचे खोटेपण ओळखतो आणि अजाणता नेणता माणूस त्यालाच खरे मानून बसतो. विकारी वस्तूंना उत्पत्ती, स्थिती आणि संहार असतात. ज्या ज्या वस्तूला उत्पत्ती आहे म्हणजे निर्मिती आहे, स्थिती आहे आणि संहार म्हणजे नाश आहे, त्या वस्तू विकारी असतात. याच्या विरुद्ध निर्विकार ब्रह्मवस्तू ही निराळी असते. हे बरोबर कळण्याआधी सार काय आणि असार काय याचा आपण सूक्ष्म विचार केला पाहिजे. सार आणि असार दोन्ही एकच मानल्यानंतर मग विवेकाला जागाच उरत नाही. अशा विवेकशून्य, अविवेकी, बुद्धिहीन, पापी आणि करंट्या माणसांना सारासाराची परीक्षाच करता येत नाही. त्यांच्यासमोर सारासार शब्दच उपयोगी पडत नाही, कारण त्यांना परीक्षाच करता येत नाही. कोणाला? बुद्धिहीन लोकांना, पापी, करंट्या, अविवेकी लोकांना. एकच अंतरात्मा या विश्वरूपाने विस्तार पावला आहे. अशा नाना प्रकारच्या भेदांनी आणि बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म नाही. या गोष्टी अगदी स्पष्ट आणि उघड आहेत. आपल्या अनुभवाने त्या प्रत्येकाला पाहता येतात, म्हणजे अनुभवता येतात. तरी पण त्यामध्ये शाश्वत आणि टिकणारे काय, तसेच अशाश्वत आणि नश्वर म्हणजे नाशवान काय आहे हे आपल्याला कळत नाही. मानवी जीवनात दृश्य अशाश्वत आहे. आपण जे जे पाहतो ते सर्व अशाश्वत आहे, नश्वर आहे, नाशवान आहे याचा सदैव अनुभव येतो. जाणत्या माणसाने शाश्वताचा फक्त स्वीकार करावा. श्रेष्ठ कोणते आणि हीन कोणते, उत्तम कोणते आणि अधम कोणते हे जाणणे, हे ओळखणे याचे नाव ज्ञान होय. याला समर्थ ज्ञान म्हणतात. श्रेष्ठ आणि हीन
उत्तम आणि अधम यांच्यातला फरक ओळखणे याला ज्ञान म्हणतात. दृश्य खरे मानण्याची सवय मोडून आपण शाश्वताचा अभ्यास करावा. जे सारखे होते आणि जाते, म्हणजे जे सारखे बदलते, जे सारखे नाहीसे होते म्हणजे नाश पावते, त्या अशाश्वत आणि नश्वर दृश्याचा अनुभव आपल्या भोवतीच्या जीवनामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ, एक रडतो, एक चरफडतो, एक दुसऱ्याची नरडी धरतो, तर दुष्काळामधील भुकेल्या माणसाप्रमाणे काही माणसे एकमेकांवर तुटून पडतात. न्यायाची चाड नाही, चाड म्हणजे पर्वा नाही, न्यायाची पर्वा नाही, नीतीची कदर नाही, असे हे लोक वागतात आणि ही विवेकशून्य माणसे आपल्या वर्तणुकीचे समर्थन करतात, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. श्री समर्थ माऊलींना असे सांगायचे आहे की दृश्य हे धडधडीत नश्वर आहे, स्पष्टपणे नाशवान आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येत असून सुद्धा त्याच्या प्राप्तीसाठी माणसे अत्यंत हीन पातळीवर उतरून नीचपणे पशुवत वर्तन करतात. आपल्याला सर्व समजत आहे की हे दृश्य नाशवान आहे, तरी पण आपण त्याच्या प्राप्तीसाठी काय काय करतो, किती नीच पातळीवर जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणून समर्थ सांगतात, आपण सर्वजण या असार दृश्याला सार समजतो, परंतु असे समजणे हेच विवेक दारिद्र्याचे मुख्य लक्षण आहे. एक वेळ पैशाचं दारिद्र्य असेल तर दूर होईल, पण विवेकाचं दारिद्र्य ते असेल तर मग ते दूर होणं कठीण असतं. असार दृश्याला सार समजणे म्हणजे विवेक दारिद्र्य होय. सामान्य माणूस देखील धोंडे टाकून सोने घेतो, दगड टाकून सोने घेतो, माती काढून अन्न खातो, म्हणजे सारापासून असार बाजूला काढून घेण्याची विवेकशक्ती त्याच्या ठिकाणी आहे. आपलं वर्णन केलं समर्थांनी, आपण माती काढून अन्न खातो, माती खात नाही. धोंडे दगड टाकून सोने घेतो, दगड घेत नाही, म्हणजे आपल्याकडे सारापासून आसार काढण्याची विवेकशक्ती आहे. परंतु असे असून माणूस सगळेच चांगले आहे असे म्हणतो आणि स्वार्थासाठी वाटेल तसे वागतो. हा मूर्खपणा नाही का? म्हणून माणसाने नीट योग्य तो विचार करावा. सत्याचा मार्ग असेल त्याच मार्गाने जावे. विवेकाने सर्व गोष्टी नीट समजून लाभ करून घ्यावा. सार म्हणजे संपत्ती किंवा मौल्यवान रत्ने आणि गार म्हणजे गारगोटी किंवा दगड. या दोन्हीची किंमत जर सारखीच मानली तर मग तेथे परीक्षा करण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. म्हणून शहाण्या माणसाने किंमतवान कोणते आणि किंमतहीन कोणते याची नीट परीक्षा करावी. ज्या ठिकाणी अशी परीक्षा आणि निवडानिवड नसते, दोन्हीला सारखेच मानलं जातं, तेथे दोन दिले काय आणि दोन घेतले काय सारखेच असतात. श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा बाजूला सारून सगळ्यांना सारखेच वागवणे हा आडदांडपणाचा स्वभाव आहे. बेछूट माणूस समाजातील सज्जनांना आणि दुर्जनांना एकाच पातळीवर मोजतो. जे घेणे योग्य आहे ते घ्यावे, जे घेणे योग्य नाही ते घेऊ नये. उत्तम कोणते आणि हीन कोणते हे बरोबर ओळखणे याचे नाव ज्ञान आहे. समर्थ सांगतात, संसार हा एक बाजार आहे. नरदेहाचे भांडवल घेऊन माणूस या बाजारात येतो. काही माणसे भांडवलाचा म्हणजे नरदेहाचा आपल्याला मिळालेल्या
या मनुष्य शरीराचा उत्तम उपयोग करून अमरत्वाचा लाभ करून घेतात. इतर माणसे दुर्दैवी असतात. दुर्दैवाने ती फसतात आणि मूळ मुद्दल म्हणजे देहच गमावून बसतात. एवढा मिळालेला अनमोल देह वाया घालवतात. म्हणून जाणत्या माणसाने, हुशार माणसाने असे करू नये. जे खरे आहे आणि आपल्या कल्याणाचे आहे ते शोधून काढावे आणि त्याचा स्वीकार करावा. जे आसार आहे, जे कल्याणाचे आहे ते सुद्धा ओळखावे आणि वांतीप्रमाणे त्याचा त्याग करावा. ओकलेले खाणे हे कुत्र्याचे लक्षण आहे. तेथे पवित्र ब्राह्मणाचा म्हणजे सज्जनाचा काही उपाय चालत नाही. ज्याने पूर्वी जसे कर्म केलेले असते तसे त्याचे परिणाम आता त्याला भोगावेच लागतात. पुन्हा पुन्हा तेच करी गेल्याने माणसाला जी सवय लागते ती सुटणे फार कठीण जाते. आपली सवय जी असते ती सुटता सुटत नाही. कारण का आपण ती पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करतो आणि त्या गोष्टीची सवय लागते आणि मग ती सवय अशी असते. मराठीत आपल्या म्हण आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. खोड म्हणजे सवय. आता खोड म्हणजे वाईट सवय पण असू शकते, पण ती आपल्या एकदा लागली कोणत्या गोष्टीची मग ती मेल्याशिवाय जात नाही. समोर सांगतात की पुन्हा पुन्हा तेच कर गेल्याने माणसाला सवय लागते, ती सुटणे कठीण जाते. या न्यायाने कोणी उत्तम पक्वान्ने खातात. म्हणजे कोणाला चांगली सवय असते तर कोणाला वाईट सवय असते. या न्यायाने कोणी उत्तम प्रकारची पक्वान्ने खातात तर कोणी विष्ठा चिवडीत बसतात. आणि हेच लोक आपल्या वडिलांचा म्हणजे आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगून त्याचे प्रदर्शन करतात. असो, ज्याला विवेक नाही, ज्याच्याकडे सारासार विचार नाही, त्याला या गोष्टी सांगणे म्हणजे फुकटचा शीण आहे, व्यर्थ डोक्याला तापच आहे. पण माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे, पुन्हा पुन्हा मनन करावे आणि श्रवणाने मननाने आपल्यामध्ये जो बदल होतो तो बदलच आपल्याला परमार्थाच्या प्रगतीपथावर पुढे पुढे येऊन जात असतो. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील सार विवेक नावाचा 4था संवाद या ठिकाणी पूर्ण झाला. आपण आजचा या ठिकाणी पूर्ण करू.